चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला। मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। 23 पैकी 14 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेलं आहे। 14 पैकी 10 जणांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढले। तळमजल्यात अजूनही 8 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। तर मोशी इमारत दुर्घटना नैसर्गिक आहे, त्यामुळे कोणाला दोषी धरता येत नाही असं वक्तव्य करत महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींनी हात वर केले। इमारत धोकादायकरित्या उभारण्यात आली का, इमारतीला सुरक्षा भिंत होती का, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे का, कोणाला जबाबदार धरलं जाणार आहे असे प्रश्न विचारलेत। आयुक्तांनी यावर उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। अजून आतमध्ये आठ लोक आहेत। त्यांच्याशी काय संपर्क होते काय? आता संपर्क होत नाही त्यांचे। खाली कचरा नव्हता, बिल्डिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग करून बिल्डिंगचा फाउंडेशन वगैरे सगळं व्यवस्थित केलं। इतक्या दिवस 3 दिवसापासून जो पाऊस झाला त्या पावसामुळे हा कचऱ्याचा जो ढीग आहे त्याचं वजन वाढल्यामुळे तो सरकून खाली आला, ढासळला आणि तो इमारतीवर पडला आणि त्याच्यामुळे इमारत ही कोलॅप्स झालेली आहे। त्याच्यामध्ये कोणाचा दोष आता लगेच आपल्याला तसं म्हणता येणार नाही। त्या निकषाचं पालन करूनच परवानगी दिली। बिल्डिंगच्या स्ट्रक्चरबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही। बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं। बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं, परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे। इतक्या दिवस 3 दिवसापासून जो पाऊस झाला त्या पावसामुळे हा कचऱ्याचा जो ढीग आहे त्याचं वजन वाढल्यामुळे तो सरकून खाली आला, ढासळला आणि तो इमारतीवर पडला आणि त्याच्यामुळे इमारत ही कोलॅप्स झालेली आहे। त्याच्यामध्ये कोणाचा दोष आता लगेच आपल्याला तसं म्हणता येणार नाही। मोशी दुर्घटनेतील कामगारांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत। दादा, तुमचा भाऊ काय या ठिकाणी कोणत्या पोस्टवर होता, काय काम करत होता, केव्हापासून इथे काम करत होता? माझ्या भावाचं नाव आहे महेश कुंभार आणि तो मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून एप्रिल 2025 पासून इथं कार्यरत होता। HR असिस्टंट म्हणून जातो, इथं HRला कामाला होता। केव्हा ही जी घटना घडल्यानंतर तुम्हाला केव्हा कळलं, कोणी सांगितलं आणि तुम्ही केव्हा इथे पोहोचला? रात्री 1 वाजता HRचा फोन आला होता इथल्या माझ्या वडिलांना आणि आम्हाला रात्री 1 वाजता कळालं। मी रात्री 2 वाजता निघालो आणि सकाळी 9-10 वाजता इथं पोचलो कंपनीमध्ये। ते जो व्यक्ती तुमचा या दुर्घटनेत आहे किंवा या घटनेमध्ये त्याचं नाव काय आणि तुम्ही त्याचं वय काय? तो माझा भाऊ आहे सख्खा लहान, त्याचं नाव महेश कुंभार आणि त्याचं वय 32 वर्ष आहे। काय आता काय सांगण्यात आले का? तुम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असाल त्यावेळेस अधिकाऱ्यांकडनं काय तुम्हाला सांगण्यात आले? रेस्क्यूवर काम चालू आहे त्यांचं, रेस्क्यू टीम लागलेली आहे कामाला, लवकरच भेटतील अशी अपेक्षा आहे आम्हाला बी आणि माझा भाऊ सुखरूप वापस यावा हीच माझी अपेक्षा आहे। जी ही मोशीची दुर्घटना आहे, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 जणांना सुखरूप बाहेर काढले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अनेक जण आजही या ढिगाऱ्याखालीच अडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, मोशी, पुणे। आपण एकंदरीत जर आपण पाहिलं तर एवढा मोठा कचऱ्याचा ढीग आहे तो कोसळलेला आहे, काय एकंदरीत? मला सांगतो, गेल्या अनेक वर्षापासूनचा खरं तर कचरा संकलन करून या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प राबवत असताना खरं तर नॉर्म्सप्रमाणे त्या ढिगाऱ्यापासून दूर इमारत बांधायला हवी होती किंवा त्याचं कार्यालय करायला पाहिजे होतं। ते नॉर्म्स पाळलेले नाही आणि हे याच्यावरून दिसून येतं। जो कोणी दोषी असेल, संबंधित ठेकेदार दोषी असेल, संबंधित अधिकारी दोषी असेल, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि माननीय आयुक्तांना मी या संदर्भामध्ये लेखी पत्र देऊन या संपूर्ण घटनेची चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करावी अशी विनंती करणार आहे। आयुक्तांकडनं आता ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलण्यात आलं त्यावेळेस ते कोणावरती ही जी घटना आहे त्यावरती काही बोलायला तयार नाही आहेत की कोणावरती हा आरोप किंवा कोण याला जबाबदार आहे याच्यावरती ही घटना घडल्यानंतर अजूनही काही जण अडकलेले आहेत, अजून त्यांना बाहेर काढतात। ही सगळी घटनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त त्या संदर्भात बोलतील। आयुक्त काय बोलले त्याच्यावरती मी बोलणं उचित ठरणार नाही, परंतु एकंदरीत मी स्वतः पाहता मला असं जाणवतं की हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी इमारत उभी केलेली, जो कचरा गेल्या अनेक वर्षापासून संकलन केले जात आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही। संबंधित ठेकेदार
हा महापालिकेच्याकडून फक्त बिलं वसूल करण्याचं काम करतो का हे देखील पाहिलं पाहिजे आणि जो दोषी आहे त्या दोषीवरती कारवाई झाली पाहिजे. आपल्याला जबाबदार कोण? नाही, त्याच्यावरती आयुक्तांना मी पत्र देऊन जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, मग तो अधिकारी असो किंवा ठेकेदार असो. नगरसेविका सुलभाताई पण आपल्या समोर आहेत. ताई, या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर